राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांची मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी दिसली। अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, आपणच निवडून येणार असा दावा केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या गर्दीनं प्रचंड प्रतिसाद मिळाला। माजी महापौर, माजी उपमहापौर तसंच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले। काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक 14 साठी उमेदवारी अर्ज घेतला। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक 12 साठी उमेदवारी अर्ज घेतला। तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक 22, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग 20, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग 1 साठी तसंच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग 17, तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक 20 साठी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग 26 साठी, माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक 16 साठी उमेदवारी अर्ज घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर काहींनी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले। कलीम तुळजापूरकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसंच महिला शहर अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्यासह माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे, बसवराज बगले, माजी नगरसेवक तौफिक शेख, फारुख मटके, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, सनी देवकते, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत भसुरे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, व्हीजेएनटी सेल विभाग अध्यक्ष रुपेश कुमार भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भरत साबळे, सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहर अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संघटक सचिन चलवादी, ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष अयूब शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, श्याम गांगर्डे, महेश गाडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे यांच्यासह नेतेगण, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अब की बार 75 पारचा नारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण 102 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे मंगळवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती। यामध्ये पुरुषांबरोबरच इच्छुक असणाऱ्या महिलांचाही मोठा समावेश दिसून आला। युवक वर्गानं सुद्धा इच्छुक उमेदवारीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यासाठी राष्ट्रवादी भवन सज्ज ठेवण्यात आलं होतं। अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना तितकाच सन्मान दिला जातो। आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारीसाठी येणाऱ्या इच्छुकांसाठी राष्ट्रवादी भवनाच्या पायऱ्यांवर रेड कार्पेट टाकलं होतं, तर स्वागतासाठी ढोल आणि ताशा सज्ज ठेवला होता। वाजत गाजत सर्व इच्छुकांचं राष्ट्रवादी भवनात आगमन होत होतं। राष्ट्रवादी भवनात पहिल्या पायरीपासून ते पहिल्या मजल्यावरील भवनापर्यंत रेड कार्पेट टाकण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचं, आनंदाचं तसंच उत्साहाचं वातावरण दिसून आलं।
कोणतीही गडबड किंवा गोंधळ न होता पहिल्या दिवशीचा उमेदवारी अर्जाचा टप्पा मंगळवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. क्रमांक 16 से मैं इच्छुक हूँ ओपन में, और मेरा प्रभाग क्रमांक 16 में बहुत काम रहा है, जैसे कोर्सेस लाना, फ्री कोर्सेस लाकर लोगों की मदद करना, ड्रेनेज के काम रहते, रास्ते के काम रहते, जो कुछ भी काम रहते, जो कुछ भी मेरे तक काम है उतने मैं काम करने की कोशिश किया. अभी इच्छुक उम्मीदवार का फॉर्म था, अभी इच्छुक उम्मीदवार का फॉर्म भरा. मुझे संतोष पवार, जुबेर बागवान और हमारे बॉस खरड़मल साहब से गुजारिश है कि उन्होंने मुझे तिकीट देंगे और लढणे का मौका देंगे. 10 वर्ष झालं मी सर्वसाधारण आणि सर्व आरोग्य क्षेत्रात काम करतो. प्रभाग क्रमांक 15 मधनं मी सर्वसाधारण पुरुष म्हणून इच्छुक केलो. पक्षाने असं आवाहन केले की तुम्हाला नाही तर घरच्याला कुणालाही तुम्हाला तिकीट देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. मी आता हे तिसरी टर्म आहे. मी प्रभागातली खूप छान कामं केलेत, खूप सारे कामं केलेत. माझे मिस्टर माझे उपमहापौर होते आणि आमची पूर्ण गायकवाड फॅमिली समाजकार्य करतो, वार्डाचे सगळे विकास काम करतो. आता मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे. कामं चालू आहेत. माझी मुलगी आहे, तिने माझे सहकार्य सगळे कामं करते. प्रभाग क्रमांक 10 मध्ये मला पक्षाने गेल्या 5 वर्षापासून अगोदरच सांगितलं की आपण प्रभाग 10 मध्ये तयारी करावी. तशी मी पूर्ण तयारी प्रभाग 10 मध्ये करतोय. सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून अनेक रुग्णांचं मी या ठिकाणी ऑपरेशन करणे, त्यांना मोफत औषध मिळवून देणे, अनेक पक्षाच्या माध्यमातून काम या ठिकाणी करत आलो आहे. सोशल वर्क चांगला आहे, त्यामुळे पक्षाने मला शब्द दिल्यामुळे पक्षाने यावेळी प्रभाग क्रमांक 10 मधून निश्चितपणे मला न्याय देणार आहे. आणि पॅनलचा आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये पॅनलसुद्धा आपणच तयार केलेला आहे. ओबीसी महिला, ओपन महिला, आणखी एक पुरुष, असा आपण तगडे पॅनल तयार केलं. 18 मधून मी शहर युती अधिकारी शिवसेना पक्ष गटातून, त्यांनी मला डायरेक्ट बोलले की तुम्हाला मी तिकीट देणार नाही. इतकं वर्ष आम्ही काम केलो, काहीसुद्धा आम्हाला भेटलेलं नाही त्या पक्षाकडून. आम्हाला आता एवढंच बोलायचं आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला काहीतरी भेटेल, उमेदवारी भेटेल म्हणून आम्ही आज या पक्षाकडून अर्ज भरण्यात आलेला आहे. एवढंच स्वीकारावं की आम्ही येत्या पुढच्या नगरसेवकाला उभारून या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय करू. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सोलापूर शहरातील जे महापालिकेतील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात येऊन अर्ज भरावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने 16, 17 आणि 18 या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज भरले जातील. आज त्याचा पहिला दिवस होता. आज 11 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असे 2 दिवस या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे. आम्ही आमच्या पक्षाने 75 पारचा नारा दिलेला आहे. आदरणीय बनसोडे साहेब आल्यानंतर तो आपण सर्वांना पाहिला असेल की 75 पार नारा दिल्यानंतर आम्हाला स्वतंत्र लढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची